स्वयंपाकघरात ठेवलेल्या या गोष्टींना नसते एक्सपायरी डेट. काहींची चव अधिकच वाढते. आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या गोष्टी काही वेळेनंतर कालबाह्य होऊ लागतात. अगदी प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. आपण किचनमधील सर्व प्रकारच्या वस्तूंची एक्सपायरी डेट तपासत असतो. पण स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी अशा आहेत ज्यांना एक्सपायरी डेटच नसते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, अशा कोणत्या गोष्टी असतात? आज बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाही. याच कारणांमुळे आम्ही काही गोष्टींची यादी घेऊन आलो आहोत, ज्या पाहून तुम्ही समजू शकता की तुमच्या किचनमध्ये ठेवलेली कोणती वस्तू एक्सपायरी डेट नसते. तर पहिली आहे मध. ओरिजिनल किंवा देशी मधाला कधीच एक्सपायरी डेट नसते. तुम्ही मध कधीही खाऊ शकता. दुसरीकडे दीर्घकाळ ठेवलेला मध अधिक टेस्टी होत जातो. जर तुमच्या घरी मध असेल तर तुम्ही त्याची काळजी करू नये, कारण ते खराब होणारच नाही. मिठालाही कधी एक्सपायरी डेट नसते. आपण ते बऱ्याच काळासाठी वापरू शकता. जर ते पाण्याच्या किंवा हवेच्या संपर्कात आले नाही तर ते वर्षानुवर्षे टिकू शकते. म्हणूनच जर तुम्ही खूप जास्त मीठ विकत घेतले असेल तर त्याबद्दल काळजी करू नका. ही गोष्ट अशी आहे जी खराब होणार नाही. मुरमुरे कधीच खराब होत नाहीत. त्यांची कोणतीही एक्सपायरी डेट नसते. मुरमुरे घरी योग्य पद्धतीने ठेवल्यास ते कधीच खराब होत नाहीत. ते मऊ झाले तरी कढईत टाकून गरम करा. नंतर त्या बॉक्समध्ये बंद करून ठेवा. तुम्ही ते स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. तूप वर्षानुवर्षे टिकते. त्याची चव थोडी कोमल असल्याने लोक ते पुन्हा गरम करून साठवतात. अशा प्रकारे ते बराच काळ वापरात राहते. त्यामुळे तुमच्याकडेही तूप असेल किंवा तुम्ही घरी तूप बनवत असाल तर वर्षानुवर्षे ढवळत राहा. आपण त्याच्या एक्सपायरीबद्दल काळजी करू नये. त्यामुळे या गोष्टींच्या एक्सपायरी डेटचा जास्त विचार करू नका. व्हिनेगर आणि लोणचे. व्हिनेगर किंवा लोणचे अशी गोष्ट आहे जी नीट केली तर ती वर्षानुवर्षे खराब होत नाही. लोक स्वयंपाकघरात व्हिनेगरचा अनेक प्रकारे वापर करतात आणि काही लोक लोणच्याशिवाय जेवत नाहीत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी दीर्घकाळ वापरल्या जाऊ शकतात. तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.